पुण्यातील एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात संदीप जोशी नावाचा माणूस राहत होता. तो एका प्रायव्हेट कंपनीमध्ये अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये काम करत होता. पत्नी अनिता आणि एक लहान मुलगी. संदीप खूप प्रामाणिक होता. पण कंपनीत नवीन मॅनेजर आला. त्या मॅनेजरला संदीप अजिबात आवडत नव्हता. काही दिवसांनी कंपनीमध्ये मोठी अकाउंटची चूक झाली. त्या चुकीसाठी संदीपला जबाबदार ठरवले गेले. मॅनेजमेंटनं सांगितले, उद्या मीटिंग आहे, जर तू दोषी निघालास तर नोकरी जाईल. संदीप खूप घाबरला. रात्री घरी आल्यावर त्याची पत्नी म्हणाली, आपण रोज स्वामी समर्थांची पूजा करतो, त्यांच्यावर विश्वास ठेव. त्या रात्री संदीपनं घरातील छोट्या मंदिरात बसून मनापासून जप केला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. रात्र उशिरा तो झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाताना अचानक त्याला आठवले की ती चूक त्यानं केलीच नव्हती. त्याने जुन्या ईमेल्स आणि फाईल्स तपासल्या. त्यात त्याला एक जुना मेल सापडला, ज्यात स्पष्ट दिसत होते की चूक दुसऱ्या डिपार्टमेंटमधून झाली होती. मीटिंगमध्ये त्याने तो मेल दाखवला. सगळे शांत झाले. मॅनेजमेंटनं सांगितले, संदीप, ही तुझी चूक नाही. त्या दिवशी संदीप घरी आल्यावर स्वामी समर्थांच्या फोटोसमोर शांतपणे बसला. त्याच्या डोळ्यात पाणी आले. तो म्हणाला, स्वामी, तुमच्यामुळे माझी नोकरी वाचली. त्या दिवसापासून संदीप रोज सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी म्हणतो, श्री स्वामी समर्थ.